आमची उपस्थिती देवाच्या मंदिरात देवाच्या आज्ञेचं पालन करत आम्ही दर बुधवारी देवासमक्ष येतो आणि आज्ञापालनाने देव तुम्हास आम्हास आशीष देतो, मार्गदर्शन करतो. अनेक अनुभव. आणि मागील आठवड्यात पाहिलं की विश्वासासंबंधी एलियाने दाखवलं की देवावर विश्वासाद्वारे देव कसं काम करतो आणि त्यांनी विश्वास वाढावा यासाठी काही अनुभव, काही साक्ष. त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहोत. आम्ही सर्व देवावर विश्वास असणारे लोक आहोत, म्हणजे तारलेले लोक आहोत. देवाचे वारीस, देवाचे पुत्र कन्या जुनी पुस्तकात आमची नोंदणी स्वर्गीय वारीस, ते फार महत्त्वाचा भाग आहे. कृपा आहे, दया आहे. आम्ही देवाचा दावा केला, देवाने तुमचा माझा स्वीकार केला, देव तुमच्यावर माझ्यावर राहतो. ही केवळ दया आहे, कृपा आहे. हा आमचं चांगुलपणा नाही, तर ही देवाची दया कृपा आहे. चुका होतात, अपराध होतात, उन्या होतात, तरी पण देव तुम्हाला मला सोडत नाही. ज्या वेळ येईल त्या समय त्यानुसार तो मग काही गोष्टीची अंमलबजावणी करतो. वेळेवर तो संधी देतो आणि वेळेवर संधी देऊन तो आमची वाट पाहतो की आम्ही पुढे जावा, आमची प्रगती, आमची वाढ व्हावी, आम्हाकडून देवाचा गौरव, देवाचा महिमा व्हावा, ही देवाची इच्छा असते. तर आता या ठिकाणी पाहतो की पाऊलाने काही गोष्टीचा उलगडा केला, तो फार महत्वाचा भाग आहे की पाऊल शाऊलाचा पाऊल झाला. पाहतो की शाऊल हा एक ख्रिस्त विरोधी माणूस आहे. देवाचा छळ करणारा, देवाच्या लोकांचं मारहाण करणारा, जेलमध्ये टाकणारा, फटके मारणारा, त्यांचा पाठलाग करून धरून धरून त्यांनी लोकांना फार छळलं, फार त्रास दिला. त्याच्याकडे अधिकार होते, तो प्रतिष्ठित माणूस होता आणि त्याच्याकडे एक शिस्त व्यवस्था होती. लहानपणापासून त्यांनी शिक्षण घेतलं होतं नियमशास्त्राचं, पण तो येशूला ओळखू शकला नाही की हाच ख्रिस्त आहे, हाच देव आहे, हाच प्रभू, हाच देवाचं मध्यस्थी. ते ओळखलं नाही. ओळख नसल्यामुळे त्याने पुष्कळशा चुका केल्या, अपराध केला, लोकांना छळण, देवाच्या विरोधी तो काम करू लागला. असं पाहतो की देवाच्या विरोधी काम करता करता आपण पाहतो की एके दिवशी येशूने स्वतः त्याची भेट घेतली. शाऊला, शाऊला, तू माझा छळ का करतो? आणि त्यावेळेस समजलं की हा येशू आहे, ज्या येशूचा छळ करतो तोच मी आहे. त्यावेळेस पावलाचे देवाने डोळे उघडले, जे डोळे बंद होते. या युगाच्या देवतांनी लोकांची डोळे बंद केली यासाठी की ख्रिस्त समजू नये, ख्रिस्त ओळखता येऊ नये. जगातील लोकांची डोळे सैतानांनी बंद करून ठेवली की बायबल वाचतात, प्रार्थना करतात, चर्चला जातात, सर्व गाणे गातात, सर्व, तरी पण येशू ख्रिस्ताची जी प्रतिमा आहे ते ओळखता येत नाही लोकांना. फक्त एक धार्मिक कर्मकांडामुळे लोक चालत आहे. उपासना दिवशी उपासना होती, इतर दिवशी ती विसरून जातात सर्व लोक. फक्त रविवारच्या दिवशी किंवा त्यांचा वार आहे त्या वार दिवशी भक्ती उपास जोरात असते, देवाचं नाव जोरात असतं, देवाविषयी फार आस्था असते. पण इतर दिवशी जे 6 दिवस आहे त्या 6 दिवसात काही दिसत नाही. परत ते जीवन आहे. कारण या सैतानी लोकांची म्हणे आंधळी केली, त्यामुळे त्यांना समजत नाही. तसं शाऊल होता, तो येशूला ओळखू शकला नाही, त्याचे डोळे बंद होते. आणि त्यावेळेस देवाने त्याचे डोळे खोलले, त्याला दर्शन देऊन त्याच्याशी संभाषण करून देवाने त्याचे डोळे खोलले. म्हणजेच दृष्टी आली त्याला. ती दृष्टी म्हणजे मनाची दृष्टी, शारीरिक दृष्टी, मनाची दृष्टी. देवाने त्याचे डोळे खोलले आणि त्याला समजायला लागलं, कळायला लागलं की येशू ख्रिस्त कोण आहे. हे त्यांनी ओळखायला सुरुवात केली. पहा, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. देवाची ओळख होणे हे सर्वात मोठी गोष्ट. देवाची नामची ओळख हीच खरी पायरी. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की बेळू देवाने शिष्यांना सांगितलं 26:18 की जाऊन लोकांना शिक्षण द्या, देवाचं वचन सांगा, लोकांची डोळे आंधळी त्यांची डोळे उघडा. म्हणजे वचनाने त्यांची डोळे उघडावे, शिक्षण द्या. म्हणजे लोकांची डोळे उघडतील, त्यांना देव समजेल, देवाचा मार्ग समजेल, सत्य समजेल. म्हणजे जाऊन शिक्षण, देवाचं शब्दाने डोळे उघडले, येशू बोलला डोळे उघडले. तर देवाचं वचनाने लोकांचे, आम्ही दर मंगळवारी शिक्षण देऊन लोकांचे डोळे देव उघडतो. लोक देवाकडे येतात, पश्चाताप करतात आणि क्षमा मागतात. देव डोळे उघडतो, आम्ही नाही. हे देवाचं सामर्थ्य. तसं आम्ही पाहतो की शाऊला जर देवाने डोळे उघडले आणि त्यांनी देवाच्या सेवकाने भेट देऊन त्याला काही गोष्टी सांगितल्या,
त्या फार महत्त्वाच्या होत्या. शाऊला शाऊला देवानी, पूर्वच्या देवानी तुझ्या संबंधी योजना केली, संकल्प केलं. त्याची इच्छा आहे तू जाणून घे की त्या पवित्र पुरुषाला पाहावे, त्याची तोंडची वाणी ऐका, तो जे सांगतो ते तुला करायसाठी देवाने तुला निवडलं, हे लक्षात घे. प्रेषित 14:22 प्रमाणे की त्यांनी सांगितलं त्याला. त्यावेळेस शाऊलचं पाऊल झालं आणि पाऊलाच्या लक्षात आलं की मी कोण आहे, माझी योग्यता काय, माझी पात्रता काय. इथं तो सांगतो मी तर देवाचा विरोधी माणूस, ख्रिस्त विरोधी, देवाचा छळ करणार, निंदा करणार, कितीतरी अपराध केले, कितीतरी चुका केला, कितीतरी गुन्हे केले, तरी पण देवाने मला क्षमा केली. तसं माझी योग्यता पात्र नव्हती आणि आज बी नाही, पुढे बी नाही तो बोलतो. पण तो म्हणतो की एवढा मी देवाचं ख्रिस्त विरोधी होतो, छळ केला, लोकांना त्रास, तरी पण देवाने मला कसं काय निवडलं, तरी पण देवाने माझी भेट घेतली, तरी पण देवाने मला निवडलं. हीच तर फार मोठी गोष्ट. त्यांनी मला शक्ती दिली, त्यांनी मला सामर्थ्य दिलं, त्यांनी मला अधिकार दिला, त्यांनी मला पवित्र आत्मा दिला, दान दिले, त्यांनी मला सेवा दिली, कार्य केलं, अनेक मंडळ बरंच काम केलं त्यांनी. पण तो म्हणतो की असं असताना पण देवाने मला का निवडलं. तसं काहीच नव्हतं, मी माझी योजना नव्हती, संकल्प, देव मला कसं काय निवडू शकतो. म्हणून त्याला वेळोवेळी त्याची आठवण येते. बाबा वेळोवेळी ते निवड की माझी योग्यता नाही, पात्रता, मी खूप पापी मनुष्य आहे, सर्व जगात मी प्रथम पापी, की मी फार त्रास दिला लोकांना, फार छळलो लोकांना, तरी पण देव माझ्यावर प्रेम करतो. हीच माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. देवाने दया केली, कृपा केली, मला क्षमा केली, हे त्याचा आनंद आहे, याची तो आठवण ठेवतो. तसं आम्ही आमची काय योग्यता, आमची काय पात्रता, आम्ही कुठे होतो, कसं होतं, कुठे आमची स्थिती, कशा स्थितीत होतो, तरी पण देवाने तुम्हाला शोधून काढलं. सत्य जीवन म्हणजे एक माध्यम आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी घर, आणि त्या अनेक सेवकाच्या स्वार्थिकाद्वारे त्यांनी तुमची माझी भेट घेऊन देवाने तुम्हाला ओळख करून दिली, देवाने तारण दिलं, जीवन दिलं. कुठे होतो, कसं होतो, काय होतो, कधी आठवतं का आम्हाला, काय योग्यता आहे, पात्रता आहे, तरी पण देवाने मला घेतलं. बाबा क्षमा केली देवाने, क्षमा न करणारे लोक आम्ही, तरी पण देवाने आम्हाला दया केली, खूप क्षमा केली, तारण दिलं, जीवन दिलं, आरोग्य दिलं, पवित्र आत्मा दिला, मंडळी दिली, मंडळीची सहभागी दिली, मंडळीची बहीण भाऊ दिले, अनेक सेवक दिले, अनेक गोष्टी दिली, सर्व दिलं देवाने. अनेक आशीष दिले, आशीर्वाद आम्ही घेऊन फिरतो. आता आशीर्वाद आमच्यावर चालतात. काय योग्यता आहे, काय पात्रता आमची, हे फार महत्त्वाची गोष्ट. धुळीतून काढून त्यांनी आम्हाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. म्हणून दावीद म्हणतो की हे जीवा, देवाने केलेले उपकार आठव, देवाने केले उपकार आठव. देवाने कुठून कुठं आणून ठेवलं तुम्हाला, एक स्वर्गीय वारीस, खालून तुम्हाला वर उचललं देवाने, वरचे तुम्ही वारीस. ही फार मोठी कृपा आहे. आम्ही काही केलं नाही, सर्व येशू ख्रिस्तावरच देवाने सर्व केलेले आहे. पण ते दिलं तुम्हाला, आम्हाला बोलवलं पुष्कळ, निवडलेलं थोडेसे. त्यामुळे देवाने आम्हाला शोधून काढलं आणि त्यांनी आम्हाला दिलंय. बघा वेळ आला, समय आला, त्यांनी आम्हाला वाचवलं, नाशातून वाचवलं. हीच तुमची माझी सर्वात मोठी कृपा आहे. देवांचा आनंद कर, उत्साह कर, उत्साहाने आनंदाने देवाच्या मंदिरात या. मंदिरातून तुम्हाला तारण, जीवन दिलं, सर्व भेटलं. आनंद घेऊन या, उत्साह घेऊन या, देवाची उपस्थिती आनंदाने उत्साह करा. देवाने फार महत्त्वकृत्य तुमच्या माझ्या जीवनात केलंय, परिवर्तन. बायबल न वाचणारे लोक बायबल वाचायला लागले, प्रार्थना न करणारे लोक प्रार्थना करायला लागले, स्तुती न करणारे लोक स्तुती करायला लागले, गुणगान करू लागले, मंदिराकडनं आणारे लोक मंदिराकडे जायला लागलेले, अनुभव घ्यायला लागले, आशीष झाले, हळूहळू सर्व बदलत चाललेले. बदल तर झालाच पाहिजे, म्हणजे देव आहे. पण हे उपकाराची फेड, उपकार फार मोठी गोष्ट. आठवायचं की आम्ही देवाला वधस्तंभी ठेवलं, वधस्तंभातून बी त्यांनी याला की क्षमा करायला. फार मोठी कृपा आहे. म्हणून आम्ही पाहतो की पाऊल आठवण करतो की मी कुठे होतो. सर्वात मोठी गोष्ट त्यांनी विश्वास ठेवला, विश्वासामध्ये त्याची गणना आली. आम्ही सर्व विश्वास लोक आहोत, आमची सर्वांची विश्वास गणना आहे, कारण आम्ही देवावर विश्वास ठेवला.
सर्वात महत्वाची गोष्ट की देवाने पावलावर विश्वास ठेवला. हे सर्वात मोठी गोष्ट. आम्ही देवावर विश्वास ठेवला भाग आहे. देवाने पावलावर विश्वास ठेवला. हनन्या संदेशा म्हणला देवा हा तर ख्रिस्त विरोधी माणूस आहे. हा तर लोकांना छळणारा, जेलमध्ये टाकून मारहाण करणारा, लोकांचा पाठलाग करणारा अशा माणसाला तू कसं काय आणलं पुढे? कसं काय तू त्याला निवडलं तू? म्हणजे शंका आली देवाच्या सेवकामध्ये की हा माणसाला देवा तू कसं निवडलं? हा चांगला माणूस नाही आहे, हा विरोधी माणूस आहे, तुझ्या विरुद्ध काम करणारा माणूस. याचं सर्व बॅकग्राऊंड बघ, बरोबर नाही हा माणूस. सर्व लोक, ख्रिस्ती लोक याला घाबरत होते. पण देवाने गॅरंटी दिली की हनन्या तू पुढे पाहशील की हा कसा माणूस आहे. माझा विश्वास पावलावर आहे. म्हणतो इथं सांगतो देवाने मला विश्वास पात्र ठरवलं. देवाने मला विश्वास योग्य तिथे बनवलं आणि देवाने माझ्यावर विश्वास ठेवला. हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी मला काम दिलं देवाचं. हे ठराविक लोकांसाठी झाले बा. देवाने अब्राहम विश्वास ठेवला आणि देवाने अब्रामची भेट घेऊन, एवढे किती लोक होते पण देवाने अब्रामची भेट घेऊन, अब्राम नातेवाईक घर घेऊन गणवत्र सर्व सोडून माझ्या मागे मी तुला आशीर्वाद करून तुझं मोठे नाव करण, मी तुझं कल्याण करण, असं देव बोला त्याला. देवाने अब्रामलाच निवडलं बा. नावारचा पुत्र अब्राम याला देवाने निवडलं आणि देवाने सांगितलं तुला मी आशीर्वाद करण, तुझ्यावर कुळे आशीर्वाद होतील, तुझ्यावर पृथ्वीवर नाव होईल, तू राष्ट्र समाजाचा जनक होईल. एवढा विश्वास अब्रामावर ठेवला देवाने, योसेफवर ठेवला देवाने. देवाने ह्या लोकांना विश्वास ठेवला, यांना काम दिलं, सेवा दिली बा. मोशे तर म्हणला मग मी देवाचं काम नाही करू शकत, देवा हे काम तू दुसऱ्याला दे, माझ्याने होणार नाही की मी जड मोठाचा माणूस आहे, मला हे बोलणं जमत नाही, लोकांशी चर्चा करणे, बातचीत करणे वक्ता नाहीये. देवापासून तू लांब पळत होता. तरी पण त्या अशा लोकांना देवाने खेचलं बघा. हे लोक पुढे नाही आले. मला अधिकार, मला पद पाहिजे, पद पाहिजे, पद पाहिजे, पद पाहिजे, नाही. हे लोक मागे सरकले, हे लोक घाबरले, हे लोक भयभीत झाले. पाऊल बी भयभीत आज बी. हे लोक भयभीत झाले म्हणले की देवाचं काम. देवाला म्हणलं, मोशे म्हणलं माझ्या भावाला दे. पण देव मोशेवर जास्त विश्वास ठेवत होता आरोहणापेक्षा. असं काय? देवाने अब्राम विश्वास ठेवला, योसेफवर विश्वास ठेवला की योसेफ हा देवाचा देशाचा पंतप्रधान. लहानपणीच त्याला बोलला देव तू असं करेल, तू पाहशील सर्व गोष्टी. विश्वास देवाने ठेवला त्या लोकांना. हेच फार महत्वाची गोष्ट. देव तुमच्या माझ्या विश्वास ठेवतो. ते विश्वासात आमची वाढ झाली पाहिजे. देवाने विश्वास ठेवला. जेम्स ठाकूर देवाने विश्वास ठेवला. जेम्स ठाकूर तो मंडळीची स्थापना करतो, तू देवाचं काम कर. जेम्स ठाकूर प्रश्न पडला कसं काम कर, माझा विश्वास आहे तू हे काम करेल. तेव्हा सोबती लोक होते, ते लोक बी सोबती लोक फार जबरदस्त होते, विश्वास होते, हे काम करतील म्हणे. करून दाखवलं देवाने त्यांच्या. कोणाचा विश्वास बसून देवाने विश्वास ठेवला त्याच्यावर. त्यानंतर माझ्याकडं मी तर म्हणलं मी भयभीत माणूस बोलणार ना, तरी पण देवाला काम करून दाखवलं काही गोष्ट. एलियाला तू हे करशील, आता चिन्ह चमत्कार करते, माझा विश्वास आहे तू हे करून दाखवलं. देवाने विश्वास ठेवला आमच्यावर. विश्वास ठेवला की तुम्ही काम कराल, काम करी लोक सेवक वर्ग आहे. विश्वास ठेवून देवाने काम दिलं. तुम्ही हे काम माझं करालच, एवढी गॅरंटी देव देतो तुमची माझी. तसं आम्हाला राहायला लागेल, तसं विश्वासात उतरायला लागेल आम्हाला. देवाने एवढा विश्वास ठेवून आम्हाला जर पाचारण केलं नाही, तसं आम्हाला जबाबदारी वाढते ना, तसं जबाबदारी काम बी करायला लागेल ना. तुम्ही माझं नाव उंच कराल. एके दिवशी काही प्रार्थने बसताना देवाने हाक मारत नाही, मोशेने जसं यहोशुवा अरण्यात साप उंच केला तसं तू माझं नाव उंच कर. मोशेने अरण्यात साप उंच केला आणि 20 बाधा झालेले लोक वाचले.
तसं तू माझं नाव येशूला उंच कर. येशूकडे पाहून लोक वाचतील, माझ्याकडे नाही. तू माझं नाव उंच कर. एवढा विश्वास. माझी मंडळी चार, पेत्राला म्हणला, माझी मंडळी राख. तो पेत्र किती रागीट होता, किती चंचल होता, किती भांडखोर होता, किती वेळ गडबड करणं, गोंधळ करणं, त्या पेत्रावर देऊन विश्वास ठेवला. त्या शाऊलावर त्याने विश्वास ठेवला. त्याने 11 प्रेषितांना म्हणलं, तुम्ही नाही तर मी तुम्हाला निवडलं, तुम्ही नाही निवडलं, मी तुम्हाला निवडलं. मी तुम्हाला तुमचा विश्वास ठेवतो की तुम्ही देवाचं काम कराल. करून दाखवलं त्यांनी. तुम्ही माझं नाव उंच कराल, माझी मान तुम्ही खाली नाही घालणार, तुम्ही माघार नाही घेणार. तुम्ही नाव माझं उंच केलं पाहिजे, माझं नाव खाली नाही आलं पाहिजे, माझ्या नावाला पट्टा नाही लागला पाहिजे. माझं नाव पवित्र नाव आहे. त्या नामात लोक वाचतात, त्या नामात तारण होतं, त्या नामात आरोग्य, त्या नामात लोक मिळून उठतात, त्या नामात लोक इकडून तिकडे परिवर्तन होतं. माझं नाम किती पवित्र आहे. त्या नामात सर्व जगात उलतापालता करतो देव. ते नाम म्हणजे देवाचं नाम. फार मोठी गोष्ट. जे देव विश्वास ठेवतो जावं आणि ते काम करेल याचं गॅरंटी असेल. नाही आले तर मग तो म्हणतो मागे लागतो. हेच फार माहिती की पाऊल त्याचं आठवण करतो की कसं देवाने मला निवडलं, कसं देव मला निवडून त्यांनी मला विश्वास घेतला, माझ्या विश्वास ठेवला. जग विश्वास नाही ठेवत माझ्यावर. माणसाने मला नावं ठेवली. हा काय बोलतो, तो काय माझ्यावर, तो काय बोलतो, सर्व लोक बोलत होते. सेवक लोक बी बोलत होते, संदेष्टबी लोक बोलत होते. किती लोकांनी नावं ठेवली की सत्यजीवन मंडळी निर्माण झाली, सत्यजीवन मंडळ कारण किती लोकांनी नावं ठेवली त्यावेळेस. आज बी ठेवतात. कोण चर्चमध्ये पुटपुटून नावं ठेवतं मंडळीला, किंवा जे आम्ही सेवा करतो त्या सेवकांना नावं ठेवले. किती नावं ठेवले आम्हाला, किती लोक बोलले, सेवक लोक बोलले, लोक बोलले, पण आमच्या लोकांनी माघार नाही घेतली. अपमान झाला, काही ठिकाणी लोकांना घरातून बाहेर बी काढण्यात आलं, बरंच झालं, पण माघार नाही घेतली. देवाच्या नावाला ते जपले. ते लोक जबाबदारी पार पाडली. म्हणजे हे काय बोलतो, काय बोलतो, देव काय बोलतो, ह्याला फार महत्व आहे. विश्वास देवाने माझ्यावर ठेवला. देवाने विश्वास तुमच्या माझ्यावर ठेवला. तारण दिलं, जीवन दिलं, पवित्र आत्मा दिला, मंडळीची सहभागी दिली, पवित्र वाणीची सहभागिता आहे. देव तुमच्याशी माझ्याशी संभाषण करतो. कान बनवून टाकलं. प्रगटीकरण 7 मंडळासारखं त्याने आमची आत्मा मंडळास काय बोलतो, विश्वास लोकांसाठी देव बोलतो, विश्वासाने सांगतो. विश्वासाने त्याने तुम्हाला दिलं. हा पुढे व्यसन नाही करणार, हा पुढे दारू नाही पिणार, हा पुढे व्यभिचार नाही करणार, हा पुढे चोरी नाही करणार, हा पुढे निंदा नाही कर. गॅरंटी देवाची की असं नाही करायला पाहिजे. तो विश्वास देवाचा योसेफने दाखवलं करून. प्रश्न आले, समस्या आले, मोह आले, नाही अटकला तो. तो तिथं फसला नाही. तो अब्राहम बी नाही फसला. अब्राहमला लोकांनी मदत केली, तर मला मदत करण्याची गरज नाही. मला माझ्या देवाने मला भरपूर दिलेलं आहे, मला नकोय. एक सुतळेचा दोरा बी नको. देवाने मला खूप आशीष दिलेले. घेण्यापेक्षा देणे बरं, देण्यात उत्सुकता आहे. हे लोक विश्वास होते की हे लोक बघ कसे होते. देणारे लोक होते. लोक घेणारे लोक नव्हते. देणारे लोक होते आणि विश्वासू लोक होते. आणि देवाने जे सांगितलं त्याला जपणारे लोक होते. लोक फार मोठी गोष्ट. हा विश्वास फार मोठी गोष्ट. ही जबाबदारी आम्हाला पाहिजे. तर मग यासाठी हे फार मोठी जपलं पाहिजे. विश्वासाने तारण दिलं. आम्ही देवाशी बाप्तिस्मा, येशू ख्रिस्त जो विश्वास ठेवतो तो बाप्तिस्मा घेतो, नाही का. बाप्तिस्मा म्हणजे देवाशी चांगल्या होण्याचा करार. तो पाण्याने असो किंवा डुबकी मारून तो वेगळं माध्यम होतं. खरा उद्देश येशूचा देवाशी चांगल्या होण्याचा करार केला आम्ही, की मी असं इथून पुढे चांगलं वागल, चांगलं राहील, चांगलं वागल, चांगलं जीवन जगल. जुनं ते होऊन गेलं, नवीन गोष्टी नव्यानीकरण करणे. हे विश्वास, ह्या विश्वासाची पाहत होते. गॅरंटी देवाने दिली. बॅक काय या लोकांची गॅरंटी, दावीदची गॅरंटी देवाने दिली. हा राजा बनल,
दावीद तसा होता, पण तो विश्वास होता. देवाविषयी तो फार आयुष्य होता. देवाच्या नावाला कोणी नाव ठेवलं तरी त्याला राग यायचा. देवाच्या नावाची निर्मसना झाली तरी त्यांनी गल्ल्यात राक्षसाला मारून टाकलं की तो मला देवाच्या नावाची निंदा करतो, देवाच्या लोकांना भीती दाखवतो, देवाच्या अपमान करतो. किती राग आला त्याला. तो चुप नाही बसला. तो देवाच्या नावाची निर्मसना होती, देवाच्या नावाची निंदा होती, देवाच्या नावाला लोक नाव ठेवतात. ह्या माणसाला जीवन ठेवूच कसं मी. त्यांनी मारून टाकलं त्याला. बघा, ते बळ देवान दिलं, पण मारलं का नाही, धाडस केलं. भाऊ लोक म्हणले गप बस गप बस गप बस गप बस, बोलू नको बोल. तेव्हा म्हणला गप कसं बसू, शांत राहूच कसं मी. म्हणजे नातं भाऊ बंधन त्याला गप बस, इथं शहाणपणा शिकू नको ना, असं बऱ्याच गोष्टी बोलल्या. तो म्हणला मी नाही राहू शकत, माझा देव माझा देव. त्या देवाने मला किती मोठा अनुभव दिलेला आहे, किती बऱ्याच गोष्टी अनुभव होत्या त्याकडं. त्यामुळे तो म्हणून मी गप राहू. हे लोक पाहिजे विश्वासू लोक, देवाचं नावाला जपणार लोक. लढाई केली त्यांनी पण त्याला मारून टाकलं, समाप्त केलं. असं लोक नकोच म्हणलं. कारण देवाचं नाव पवित्र नाम आहे. त्या नामात सर्व भक्ती होती, उपासना होती. देवाला माझं नाव उंच केलं पाहिजे. किती मोठं नाव आहे बघा. त्या नामात आज जग चालतं बघा. त्या नामात प्रार्थना केली जाते, त्या नामात स्तुती होती, त्या नामात सर्व गोष्टी भेटतात तुम्हाला. हे दावीद करत बघा. असं आम्हाला बी सांभाळलं पाहिजे. सर्व गोष्टी देव देतो, पण विश्वास वाढला पाहिजे. विश्वासामध्ये प्रगती झाली पाहिजे. बायबलमध्ये दिलं की प्रेषित लोकांनी शेवटी प्रार्थना, देवा आता आमचा विश्वास वाढवतो. कुठेतरी भीती, कुठेतरी काहीतरी आहे गडबड, तू आमचा विश्वास वाढव. हेच तर तुमचं आहे की आम्हाला जर देवावर चालायचा आमचा विश्वास वाढला पाहिजे. विश्वास म्हणजे की विश्वास नुसतं बोलण्यात विश्वास नाही, गाण्यात विश्वास नाही, आठवडाभर विश्वास दाखवला पाहिजे. रोज प्रतिदिवशी विश्वासाने मी जगलं पाहिजे, विश्वासाने चाललं पाहिजे. विश्वासामध्ये धीर आहे, विश्वासामध्ये काही वेळ आहे, समय आहे, बऱ्याच गोष्टी नाही का. विश्वासामध्ये धीर आहे, हिंमत धरायला लागते, बऱ्याच गोष्टी ते आमच्यामध्ये पाहिजे ना. तर हे सर्व गोष्टी पाहतो आम्ही. विश्वासधारणाला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. धार्मिक विश्वासाने वाचेल, विश्वासाने सर्व गोष्टी. तो विश्वास देवावर. गडबड म्हणजे त्यात संशय नाही, त्यात कोणती गोष्ट नाही. प्रश्न आहे, समस्या आले, संकट आले, अडचणी, हे लोकांनी बी गेलं. विश्वासाने उतरले लोक. दानिएल विश्वासाने सिंहाच्या गुहेत गेला, स्वतःहून नाही गेला, त्याला टाकण्यात आलं. म्हणजे मला देव माझा वाचून मला. त्याला माहित होतं की देवाबरोबर माझं नातेसंबंध चांगले आहे. माझं देवाशी नातेसंबंध चांगले आणि माणसाशी बी नातेसंबंध चांगले. आणि त्यावेळेस सकाळीच्या प्रहारी राजा त्याच्या दाराकडे म्हणतो की दानिएल, या देवाची तू भक्ती करतो, त्या देवाने तुला वाचलं का. तो म्हणतो देवाने रात्री देवदूत आणून सिंहाचे तोंड बंद केले. माझा देव मला माहिती कसा आहे. काय वाचलो, विश्वास नाही. लोक कशापुढे नमन नाही केले त्यांनी. राजासमोर नाही, मूर्तीसमोर नाही, कशाला ते झुकत नव्हते, कशाला ते घाबरत नव्हते. माणसाला ते माणसाची मनधरणी तर करतच नव्हते. ते लोक माणसाची मनधरणी तर करत नव्हते. माणसाची मनधरणी करायची, माणसाची मनधरणी करायची, माणसं समजवता का माणसासारखं, असं त्यांनी नाही केलं. राजासंती नातं पण मूर्तीसमोर नाही झुकला. तो शद्रक मेशक नाही झुकले, कारण ते देवाला प्राधान्य देत होते. म्हणून तर दानिएल आला पुढे, म्हणून तर शद्रक मेशक देव नाव घेतो. कारण हे लोक झुकत नव्हते. हे लोक संकटाला किंवा अडचणी माघार घेत नव्हते, हरत नव्हते, विश्वास चालवते, कुरकुर करत नव्हते, चिडचिड करत नव्हते, संशय धरत नव्हते, आणि विशेष करून माणसाचे मनधरणी करत नव्हते. म्हणून सत्याचे जीवन मंडळी माणसाची मनधरणी करणार नाही. ह्या मंडळीत माणसाची मनधरणी होणारच नाही. म्हणून कडक नियम, कारण शिस्त, व्यवस्था आम्ही आणतो. काही लोक काढतो, काही लोक बसवतो. मनधरणी करत बसत नाही. समजतो ना, हा किती प्रत्येकाला देव आशीष देतो, प्रत्येकाबरोबर देव प्रतिभा देतो, पण त्या माणसाची मनधरणी आम्ही करत बसत नाही. मग तो कोणी बी असो, कोणी बी असो.
हे मंडळीचं महत्व आहे. बायबलचं तेच मत आहे. माणसाची मनधरणी नाही, माणसाचं प्रेम करा, माणसाची काळजी घ्यावं, मनधरणी ना करू. सर्व देवाला सारखे आहे. सर्व देव प्रेम करून सर्वांना आशीष देतो, सर्वांना शिस्त व्यवस्था लावतो. अव्यवस्थित वागला तर त्याला ताकीद द्यायला लावतो, मग तो कोणी असो. देवाने आम्हाला चांगलं बोललं पाहिजे. शाब्बास विश्वासू भल्या दासा, तुझ्यावर मी संतुष्ट आहे, हे देवाने बोललं पाहिजे. माणसाने का माणसं मन धरणी करत चांगलंही बोलतात, वाईटही बोलतात. येशूने दुर्लक्ष केलं लोकांकडं. काही लोकांनी वाहवा केली, नको म्हणला. काही लोकांनी आरोप केले, दुर्लक्ष केलं, नको म्हणला. मला हे माझी वाहवा स्वर्गातून होती, तो मला दुर्लक्ष केलं त्यांनी. सर्वच लोकांनी मला चांगलं का म्हणावं, का अपेक्षा करायची? कोणाचं मत माझ्याबद्दल चांगलं आहे का, कोणाचं मत माझ्यावर वाईट आहे? कशाला तापसायचं आम्हाला आणि कशाला पाहायचं आम्हाला? हा काय म्हणतो, तो काय बोलतो, काय गरज नाही आम्हाला. आम्हाला देव काय बोलतो त्याला महत्व आहे. देव खरं बोलतो, स्पष्ट बोलतो, त्याच्याकडे येशूने लक्ष दिलं, तिथं शाऊलाने लक्ष दिलं. हे विश्वासू लोक, कारण ह्यांना आपल्या स्वतःचं काही नव्हतं. हे देवासाठी जगत, देवासाठी जगले, देवाची कीर्ती व्हायसाठी पुढे आले ते लोक. कीर्ती देवाची झाली पाहिजे, आपली नाही. मला सर्वांनी सन्मान केला पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे, नको मला नको आहे. देवाने मान दिला, इब्री 5:4 प्रमाणे की देवाने मान दिला, अधिकार दिला, काम दिलं, फार झालं. म्हणून कडक आम्ही वागतो कधी कधी लोक. पण चांगलं आहे, देव शिस्त लावतो, व्यवस्था लावतो, छडी मारतो, चांगल्यासाठी करतो. मग आम्ही दुर्लक्ष करतो का, कोणी काय बोलतो नाही का? पण आम्ही त्याचे मनधरणी करत बसत नाही. देवाने असं केलं ते आम्ही मान्य करतो. नाही, ऍक्शन घ्यायला लागते. देवाला काय पटतं, देवाला काय पसंत ते आम्ही करतो. देवाला पसंत नाही त्यांच्याशी आम्ही सहभाग ठेवतच नाही. सहभाग आम्ही ठेवतच नाही. तुम्हाला माहिती की आमचे नातलग देवाने काढले, आमचे मेंबर लोक देवाने काढले, आमचे नातलग लोक काढले. काय करायचं? काढले देवाने का त्यांच्यावर, आम्ही मनधरणी नाही केली का? त्याने त्याप्रमाणे देवाने निर्णय घेतला, त्या निर्णय आम्ही मान्य केलं, पसंत केलं. दुर्लक्ष केलं, लांब ठेवला मी. कारण आम्ही देवावर प्रेम करतो. जे लोक देवावर प्रेम करतो त्याच्यावर आम्ही प्रेम करतो. आणि त्या देवाने सांगत त्या गोष्टीला आम्ही महत्व देतो. देवाने दिलं, निवडलं ना मला. ते हेलेनिस्टची म्हणली किमलाची भाकर जो खातो त्यावर चोरा होतो, तर चोरा तरी मला दे, येशूला म्हणली. म्हणजे तिने मागितलं, चोरा तरी मला दे. जो मुलगा भाकर खातो त्या चोरा पडतो, तो चोरा समज मला दे. माझ्या मुलाला आरोग्य दे, या बुधवारून तिला मुक्त कर. किती किती विनंती केली बाबा. तो मला मुलाची भाकर मी तुला का द्यावी? असं तर आम्ही काय केलं बी नाही. एवढी नम्रता दीनता तिने दाखवली, एवढी दीनता तिने दाखवली की येशूने फार व्याकुळ झाला, त्याने देऊन टाकलं लगेच. एवढं तर आम्ही असं काही केलं बी नाही ना. देवाने आम्हाला कृपेने दयाने सर्व दिलं. हे शाऊल म्हणतो इथं कसं काय होतं, कसं काय देवाने दिलं मला फार आठवण येते. काय मोठी कृपा आहे, काय मोठी दया, किती मोठं प्रेम आहे. त्याच्यावर मी काम करतो देवाचं, त्याच्यावर आम्ही चाललो, मंडळी चालली लागते त्या कृपा प्रेमवर. पण देव अपेक्षा करतो, तुम्ही माझं गौरव कर, माझे स्वर्ग साक्ष, माझे पुढे पुढे चालवण्यात पळायची वेळ आहे, धावायची वेळ आहे. अपेक्षा करतो. आता पहिल्यासारखं नाही, आता पळायला पाहिजे, धावायला पाहिजे, जास्त वेगाने पळायला पाहिजे. विश्वास वाढला तर पळण ना. देव विश्वास वाढवतो आमचं. जे चुका आहेत, विश्वास ठेवला देवाने, तारण दिलं, तारण टिकवा, जीवन दिलं, पवित्र टिकवा. जुन्या ते होऊन गेलं, परत जुन्या गोष्टी कळा पाहिजे आम्हाला. सैतान हसतो, सैतान हसतो, हसतो तो. अंबाद एका सेवकाच्या घरात मृत्यू आल्यानंतर त्याने 1 महिना शोक केला. तेव्हा देवाचं कामाविषयी त्याला करायला इच्छाच नाही आली.
तुम्हाला माझ्या घरातली व्यक्ती, माझी प्रिय व्यक्ती घरातली मरण पावली, एवढे वर्ष काम करतो जगात स्वर, मग माझ्या घरातली व्यक्ती कशी काय मिळली? त्याला फार दुःख आलं. त्यांनी शोक केलं. एक महिना तो घरात शोक करत बसला. मला त्याला देवाचं काम काही इंटरेस्टच केला. त्याला मुलीवर त्याचं फार प्रेम होतं. तो म्हणला कसं काम करायचं देवाचं? साधी गोष्ट, मानसिक स्थिती. शेवटी येशूने त्याला भेट दिली परत येऊन. येशू त्याशी बोलला, मी तुला निवडलं, मी तुला जगात स्वरसाठी पाठवलं, लोकांना ते काम, मी तुला, तू माझं नाव उंच केलं, तुला बी मी उचललं वरती. आज सर्व जगात लोक ओळखतात तुला. तू माझी मान खाली घालला होतो का? तू माझी मान खाली घालला होतो का? एवढंच बोलला येशू. मी तर तुला निवडलं, मी तुला उच्च ठिकाणी आणलं, तुझं नाव, तू माझ्या नावावर घेऊन गेला, मी तुझ्या घरी काम केलं, जगात बरंच काम झालं तुझ्याकडून. तू माझी ओळख करून दिली, मी तुझी ओळख करून दिली. तुला उचललं का नाही मी? आज कुठे होता तू? मी जेव्हा विश्वास ठेवला की तू माझं काम करशील, नाव उंच करते, मग तू आता बसला कसं काय? लोक काय म्हणते? त्याच्या मनात अनेक विचार, लोक काय म्हणते, लोक काय म्हणजे सेवा, तू सेवक तुझ्या घरात आलं ते आलं. येशूला दुर्लक्ष करा इकडं. हे होणाऱ्या गोष्टी, जे होणार ते होणारच, त्याकडे लक्ष नको देऊ तू. मग तो पुन्हा सेवक उठला, तो रडला, त्याने पश्चाताप केला, क्षमा मागितली की देवा मोठी चूक झाली माझ्याकडून. त्याने क्षमा मागितली देवा, खूप रडला देवा. की त्याला पटलं नाही की देव मला माझं मान खाली घालतो का? सैतान हसतो बघ. तसं आहे आम्ही लोक. आम्ही देवाचं नाव उंच करणारे लोक आहोत. स्तुती, आराधना, गाणे हे एक भाग आहे. आचरण, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आठवडाभरचं आम्ही सांगतो. आचरण, सत्कर्म पाहून लोक माझं महिमा करतील, तुमचं चांगले गुण पाहून लोक महिमा करतील. नुसतं मुखान नाही, कृतीने देव बोलला. हे लोकांनी करून दाखवलं. लक्षात ठेवा. पावलाला बी खूप देवाने मार दिला, खूप फटके, 36 फटके खाल्ले, उपासमा आली, जागरण झालं, देवाने त्याला दाखवलं सर्व गोष्टी. पण तो मागे नाही हटला, शेवटपर्यंत देवा चालत गेला. आणि तेच खरं सेवक झाले, संदेश. देव विश्वास का ठेवतो? देवाला दे माणूस करण काम, हा माझं काम करणारच, अशी गॅरंटी तुम्ही मी नाही देऊ शकत. आम्ही काम बघून, चेहरापट्टी बघून, हे बघून देतो नाही. असं निर्णय चुकीचे ठरवतो देवा. मला दाखवले नाही म्हणलं देव, देवा असं करावं नाही म्हणलं देवा, असं करायची वेळच नाही. निर्णय तुम्ही रद्द केलेले आमचे निर्णय काही ठिकाणी, कारण ती देवाची इच्छा असते, देवाची, आणि देवाला समजतं. त्याला माहिती होतं की अब्राहम हे करून दाखवलं, इसाक योब असं करेल. आणि योबाविषयी सैतान बोलतो की हा तुझ्यावर फार विश्वास ठेवतो. सैतान बोलतो हा तुझ्यावर फार विश्वास ठेवतो, तू त्याला सर्व गोष्टी दिलं, तुझ्यावर फार विश्वास आहे. सैतान साक्ष देतो. बघा किती विश्वास लोक होते. हटला का योब? नाही हटला. देवाने दिलं आणि देवाने नेलं, विषय संपून टाका त्याने. देवाने दिलं आणि देवाने नेलं, धन्य देवाचं नाव. गॅरंटी देवाची होती की सैतानला देवा म्हणला की तू घेऊन बघ, तरी तो माझं अवेअर करणारच नाही. सैतान म्हणला हे सर्व मी काढून घेतो, मी तुझं अवेअर करण. देव म्हणला माझा विजयावर एवढा विश्वास आहे की तू असं करणारच नाही, एवढी गॅरंटी देतो तो. दाखवलं, घरदार गेलं, 10च्या 10 मुलं मारून टाकले, संपत्ती गेली, सर्व लुटलं. शेवटी बायको बी त्याला विरोध करायला लागली, बायको बी देवाच्या नावाची निंदा करू लागली. जोपर्यंत येत होतं तोपर्यंत ती देवाचे धन्यवाद करते, स्तुती करते. जेव्हा देवाने काढून नेलं तेव्हा देवाची तिने निंदाच करायला सुरुवात केली. बायकोने त्याची साथ सोडली, शरीराने साथ सोडली, कारण शरीरात तो आजाराने पीडित झाला, शरीर पिळून गेलं. तरी पण यो म्हणतो की धन्य देवाचं नाव. हे देह, तो काय म्हणतो, हे देह म्हणजे शरीर, हे सर्व विरहित झालं, संपलं, तरी मी आत्म्याने देवाला शेवटपर्यंत बघायला त्याचा धन्यवाद करण. हे शरीर सैताने संपवलं आजाराने, तरी पण मी आत्म्याने देवाला सोडणारच नाही, स्तुतीच करण देवाची. गॅरंटी कोण दिली याची? देवाने गॅरंटी दिली सैतानला. हे असे लोक पाहिजे देवाला, असे लोक द्यायला पाहिजे. अशी तयारी करा.
की देवाने आम्हाला जबाबदारी दिली पाहिजे. देवाने विश्वास टाकून दिला की चल 2 रुपये घे, 5 रुपये घे, 1 रुपया नको. रुपयाचं क्षण 5 दिले, 2 दिले, 1 रुपया नको. त्याच्या योग्यतेनुसार देवाने त्याला 1 रुपया दिला. पण योग्य 2 रुपये 5 रुपये कोण दिले? विश्वास होता की लोक व्यापार करतील. 5 रुपये काय झालं ह्याला माहिती, 5चे 10 करण गॅरंटी देवाची होती. 2चे 4 करण, 1चा वाढला काहीच नाही करणार, गॅरंटी देवाची होती. म्हणून देवाने त्याला 1 रुपया दिला. काय विश्वासाने लोक नव्हते का? होते की 10 कुमारी का 10 कुमारी 10 विश्वासणारे लोक होते. 10 कुमारी विश्वासणारे होते, कारण ते सर्व तयारी करून गेले, देवाच्या दारात उभे होते, देवाची प्रतीक्षा करत होते. तेल घेतलं, एकाने तेल जास्त घेतलं, एकाने तेल दिवे घेऊन गेले. 10 विश्वास होते, पण 5 जण जास्त विश्वास उतरले होते, तयारीने गेले ते लोक. म्हणून 5 गेल्या आणि 5 राहिल्या. तयारी सगळ्यांची होती, अधिक तयारी त्यांची होती, अधिक विश्वास. अगोदर जास्त अधिक तेल घेऊन गेले ते लोक. दिवा विजला तर, येशूला यायला वेळ लागला तर अगोदर तयारी करून गेले ते लोक. हे आमची पाहिजे तयारी. जुन्या गोष्टी त्यात काही उपयोग नाही, व्यर्थ. देव आता मला पुढे नेते, पुढे चला. विश्वासाने देवाने कामगिरी दिली पाहिजे तुम्हाला, मला विश्वासाने तर पुढे लोक आले पाहिजे. तुम्ही विश्वास ठेवता, पण देवाने विश्वास ठेवला पाहिजे. आमची तयारी पाहिजे ना, गॅरंटी बायबल लोकांची दिली. इरम्या तर म्हणला, देवा मी तर खूप लहान बाळ आहे. लहान बाळाकडून तू कसं काम करून घेतो? मी कसं बोलू, कसं काम करू? मी किती लहान आहे. देवाला काम मी करले. इरम्या चल उठ, काम कर, मी काम करल. इरम्याने सगळं हलवून टाकलं. मग पुढे हे लोक घाबरत होते, पण देवाने गॅरंटी तू करेल. मोशीला करल की नाही. जाऊन त्यांनी फारला धमकावलं. शेवटी भयभीत मोशी, माझ्या लोकांना सोड दे, देव बोलतो. फारो म्हणला, देवाची भक्ती आपण इथं करू. म्हणलं हे मिस्री देशामध्ये देवाची भक्ती होणारच नाही, इथं देवाची भक्ती करायचीच नाही. म्हणला भक्ती तिकडे होईन म्हणला, देवाच्या डोंगरावर. हे सर्व मूर्तीपूजक देश. त्यामुळे त्यांनी आव्हान केलं. बघा किती मोश कसा होता, कसा आला बोलावा. देवाला माहिती होता काय करू शकतो, आम्हालाच माहित नसतं कधी कधी. तसं पाऊलच माहित नव्हतं, पण देवाला माहिती आम्ही काय करू शकतो, म्हणून तो काम देतो. दौंड मध्ये 3 पहिलं काम दिलं. 3 फळी नवीन आहे सर्व गोष्टीत. देवाला 3 फळीकडे काम दे. एलियाबरोबर 3 फळी दौंडला जाईल. काय काम केलं त्यांनी, काय काम केलं त्यांनी, काय धावपळ, काय पळापळ. फार आयुष्याने त्यांनी काम केलं, फार विश्वासाने पळाले. रात्रंदाज रात्री 1-1, 3-2ला 2ला आले, पण फार विश्वास, फार उत्साह, नुसते काम करत. एवढे लोक जिंकले तिथं. आपण दौंड भाग हलवून गेलो. आज दौंडचे लोक प्रतीक्षा बोलवते लोक. म्हणजे म्हणायचा उद्देश काय, की असे लोक विश्वासामध्ये चालले पाहिजे. देवाने विश्वासाने त्यांना काम दिलं, हे करतील. आम्ही म्हणलो, विचार करतो, पहिली फळी, दुसरी फळी, अनुभवी लोक आहे, माहिती आहे ना, बरेच वर्ष म्हणजे काम करते, माहिती, अनुभवी लोक आहे, यांची गरज आहे तिथे दौंडमध्ये. अशी समज आहे आमची. हे अनुभवी लोक, वडील लोक, हे लोक काम करेल. देव म्हणला नाही, हे लोक मला पाहिजे. 3 फळी हे लोकच काम करतील. माझा विश्वास हे लोक काम करून दाखवतील. आमची गॅरंटी काय? आमचं माणसारखं पाहणं नसतं. शमेला देव बोलला, शमेल तू माणसारखं पाहतो, माणसारखी तुझी दृष्टिकोन आहे. मी माणसाचं अंतकरण बघून सांगतो काय याची स्थिती, हा काय करू शकतो. दाखवलं देवाने आम्हाला. लहान लहान लेकरं, सर्व गोष्टी. कोण ट्रेनने पळतं, कोण हिने पळतं, पळतच पोरं. किती विश्वास झाला बाबा. का? मंडळीची कीर्ती व्हावी. मंडळीचं नाव होतं, इलेचं किंवा आमचं नाही. जे काम देवाने दिलेलं त्याला सपोर्ट करायचं. देवाचं नाव झालं, देवामध्ये लोक वाचलेच पाहिजे, हा दृष्टिकोन आहे आमचा. आपल्या नावाचं नाही, हा दृष्टिकोन त्यांचा होता. ह्यासाठी सर्व बळ लावून ते लोक काम करत. बळ देवाने दिलं त्यांना.
आणि देवाला माहीत होते की करतील लोक, त्यासाठी उतरायला पाहिजे आम्ही लोक. जुनं ते होऊन गेलं, सोडून टाका. विश्वास ठेवला की देवाला वाटते की आता मी लोक असं तयार झाले पाहिजे. हे लोक चांगलं कामं करतील, देव असं गॅरंटी असतं. तारण दिलं म्हणजे हे लोक चांगलं करार केला की चांगलं वागू. जुन्या गोष्टी, कोण व्यसन करतो, कोण वेळ करतो, कोण तांबाखू खातो, कोण गुटखा खातो, हेच करतो, काय गॅरंटी. वेळोवेळी देवान ते सांगावं काय चुकीचं आम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे ना काय झालं. पावला निवडून बी काम करून बी तुला वाटतं की किती दुःखी, की देवाने कशी क्षमा केली, मी किती महान काम केलं, क्षमा केली मला. सर्व पाप त्यांनी विसरून गेला. कोणत्या पापाचा त्यांनी हिसाब नाही घेतला. पाऊल तू असं काय केलं, तू लोकांना छळला, तू असं काय, असं विचारलं बी नाही त्यांनी मला. तो म्हणलं मी जे केलं मला माहीत नव्हतं येशू ख्रिस्त त्याच्यामुळे केलं, पण देवानी माझ्या दया केली, विचारलं नाही मला त्याने. देवानी विसरून गेला. देव क्षमा म्हणजे विसरून जाणे. देवाने विसरून गेला. देवाने मला पुढे आणलं. किती त्याला आनंद झाला बघा. त्याने आपल्या नावाची कीर्ती केली नाही, त्याने देवाला उंचलं. हे सत्यजीवनाचे बेस आहे. आम्ही देवाला उंचवायचं, मंडळीला उंचवायचं चाललं काम, म्हणून तर काम टिकतंय. एवढं वर्ष चाललंय. व्हावा देवाची महिमा, देवाचं जो काम करू त्याचं देवामध्ये, ख्रिस्तामध्ये कौतुक आहे. कौतुक तर होणारच देवामध्ये, ख्रिस्तामध्ये. का नाही होणार, करत पाहिजे. आणि जो नाही करत त्याला तर मग छडीच मारतो. ते तर करतोच मी, चांगल्यासाठी. जी मंडळी असं काम नाही करत ते मंडळी समजवता का नाही मंडळी. आमची मंडळी प्रगती 7 सारखी मंडळी, 7 मंडळी आहेत तशी आमची मंडळी आहे. देव जे बोल तेच करायचं ऍक्शन. तो कोणी असो त्याला सुधारून टाकायचं, हे आमची बेस. आणि ते पावलं उचलत चालले आले. बाकी सर्व देवावर आहे. ठीक आहे. प्रेज लॉर्ड.